शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या 3 उमेदवारांचा निवडणूक आयोगाकडे अर्ज आहे। पृथ्वीराज साठे, मोहन जगताप आणि मेहबूब शेख यांचा हा अर्ज आहे। ईव्हीएमच्या बंद मेमरी पडताळणीसाठी हा अर्ज करण्यात येतोय। अर्जावर 45 दिवसात निर्णय होणार असल्याची माहिती देखील आहे। महायुतीचा ईव्हीएम असल्याचं म्हणत मेहबूब शेख यांचा निशाणा आहे। काय आहे बंद मेमरी पाहूया, आपण समजून घेऊया नेमका हा सगळा काय प्रकार आहे। बंद मेमरीमुळे मशीन कायमची लॉक होते आणि त्यामुळे त्यात फेरफार होऊ शकतो। बंद मेमरी वन टाइम वापराकरता असते आणि हा प्रोग्राम वाचता येत नाही। बंद मेमरी शिवाय प्रोग्राम बदलून पुन्हा लिहिता सुद्धा येत नाही। ईव्हीएमचे कोणत्याही प्रकारे पुन्हा प्रोग्रामिंग करता येत नाही, यालाच बंद मेमरी म्हणतात। आम्हाला सांगण्यात आलं की मॉकपोल हा तुम्हाला त्या मशीनचा देऊ आणि 45 दिवसाच्या नंतर देऊ, आम्हाला निवडणूक आयोग परवानगी देईल, असं उत्तर आम्हाला निवडणूक आयोगाकडून देण्यात आलंय। बघू आता सुप्रीम कोर्टाचे काही निकाल आहेत, त्याच्या संदर्भात आम्ही काही वकिलाशी बोललोय की त्यांनी आम्हाला मॉकपोलच्या बरोबर आम्हाला त्या ठिकाणी चिठ्ठ्या देखील व्हीव्हीपॅटच्या मोजून द्याव्यात, असा एक निकाल आल्याचं काल आम्हाला समजलंय। तो निकाल आम्ही काढून प्रत्येक अर्ज निवडणूक आयोगाकडे देऊ। बघू निवडणूक आयोग काय करतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।